दमयंती आता चेदिराज देशामध्ये आलेली आहे. राणीशी वार्तालाप पण झाला आणि हिने सगळ्या आपल्या अटी सांगितल्या. बरं, त्या अटी मान्य केल्या. अटी म्हणण्यापेक्षा आपलं म्हणणं राणीकडे दमयंती बोलतीच झाली. आणि एका अगदी अस्वस्थ अवस्थेमध्ये, जिला कुठलाच सहारा नाहीये, तिला एक माणुसकी दाखवायची या नात्यानं राणी सुद्धा आपल्याकडे ठेवती झालेली. बरं, राणीची जी कन्या आहे सुनंदा, हिलाही बोलवून घेतलेले राणीनं आणि सांगितलं की आता आजपासून तुझी मैत्रीण म्हणून हिच्या सोबत तू राहा, हिला हवं नको ते बघ. दमयंतीला थोडंसं धीर आला, कारण एकवस्त्र अवस्थेमध्येच ती राहती झालेली आहे, पण आपल्याला आता इथं संरक्षण मिळणार आहे याची मनपूर्वक खात्री पण झाली. परंतु या कालखंडामध्ये झालं काय, तर इकडं विदर्भ देशामध्ये जेव्हा भीमकाला कळलं की आता आपली मुलगी नाहीये, नल नाहीये आणि दमयंती सुद्धा नाहीये. बरं, या दमयंतीची आई सारखं आपल्या पतिराजांशी वार्तालाप करायची आणि सांगायची की अहो, सगळा राज्यकारभार करत असताना सुद्धा जेव्हा आपली मुलगी दमयंती, तिचे पती नल दोघही नाही आहेत, त्यांचा शोध आपल्याला घेतलाच पाहिजे. पित्यालाही तीच मनोमन इच्छा होती. आणि आपल्या दोन नातवंडांना सांभाळत आता दरवेळेला राजा हा विचार करायचा की काय बरं करता येईल की जेणेकरून दमयंतीचा शोध आपल्याला लागेल. आणि मग राजाने आपल्या संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं की आपण इतरत्र ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जा, परंतु ज्या ठिकाणी दमयंती असेल तिचा शोध घ्या. त्याच्यासाठी ज्याने शोध लावला त्याला 1000 गायी, 1 गाव बक्षीस म्हणून दिले जाईल. आणि मंडळी, राजाने ही बातमी जेव्हा दिलेली आहे तेव्हा सर्वत्र सर्व ब्राह्मण त्या दमयंतीच्या शोधात देशोदेशी गेलेले. आणि योगायोगाने आज या राणीच्या दरबारात चेदिराज देशामध्ये सुदेव नावाचा ब्राह्मण आलेला आहे. शोध घेतच आलेला आहे. परंतु तो शोध घेत असताना सुद्धा जेव्हा त्यांनी बघितलं की सुनंदा जी त्या राजाची मुलगी, राणीची मुलगी, त्या राणीच्या मुलीसोबत सुनंदेसोबत बाजूलाच एक अत्यंत देखणी असणारी, परंतु आपण ज्या वेळेला लक्ष्मी स्वरूपतीचं स्वरूप बघितलेलं होतं त्याच स्वरूपामध्ये ही सौंदर्यवती दिसते आहे. गतकाळच्या आठवणी जाग्या झाल्या आणि सुदैव ब्राह्मणांनी अत्यंत कटाक्षानं निरीक्षण केलं. त्यावेळेला दमयंतीच्या जन्माच्या वेळेला ज्या सगळ्या खुणा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या खुणा या आपण लक्ष्मी स्वरूप जे स्वरूप बघतोय तिच्याकडे आहेत. मनोमन खात्री पटली आणि कुणाचंही लक्ष नसताना, बरं, राणीला आधीच दमयंतीने सांगितलं होतं की मी ब्राह्मणांशी वार्तालाप करेन. आज सुदैव ब्राह्मणांनी एकट्यामध्ये तिला गाठलं आणि तिला विचारणा करते झाले. पण विचारणा करत असताना सांगितलं की हे दमयंती, मी तुला ओळखलेलं आहे आणि मी तुझ्या भावाचा मित्र आहे सुदैव. तुझा मुलगा मुलगी इंद्रसेन अत्यंत व्यवस्थित आहेत आणि आपल्या मुलांची नावं ऐकल्याबरोबर एका आईचं अंतःकरण जसं जागं होतं त्या पद्धतीने दमयंतीचं झालं. आणि मग मात्र जेव्हा तिला खात्री पटली की हा आपल्या भावाचा मित्र आहे, तेव्हा आपले आई वडील सर्वांविषयी, मुलांविषयी सगळ्या बातम्या तिने ऐकल्या. अगदी रडायला यायला लागलेलं होतं. ते रडणं आवर्त घेतलं आणि त्या बातम्या ऐकून मनोमन समाधान झालं. परंतु मंडळी, ज्या वेळेला दमयंती त्या सुदैव ब्राह्मणासोबत वार्तालाप करत होती
तेव्हा सुनंदा या सुनंदेचं लक्ष गेलं. तिने बघितलं की दमयंती काहीतरी, अर्थात ही दमयंती नावाने राहिलेलीच नव्हती, ती सैरंध्री नावाने राहती झालेली होती ना. सुनंदा आपल्या मातेजवळ गेली, राणीजवळ गेली आणि मातेला सांगती झाली की माते, आज ती सैरंध्री त्या आत्ताच नवीन आलेल्या ब्राह्मणासोबत काहीतरी वार्तालाप करतीये आणि रडतीये, काय ते तू बघून घे. आता काय ते बघून घे म्हटल्याबरोबर राणीने विचार केला की हिने सांगितलं होतं मी त्यांच्याशी, ब्राह्मणांशी वार्तालाप करेल, म्हणजेच हा ब्राह्मण नक्कीच त्या सैरंध्रीला ओळखत असणार. लगेच राणीनं ब्राह्मणाला आपल्याजवळ बोलवून घेतलं आणि विचारणा केली. ती विचारणा जेव्हा केली त्यावेळेला तो ब्राह्मण सांगता झाला की विदर्भ देशाची राजकन्या दमयंती नाव आहे हिचं, आणि हिच्या खुणा बघा की हिच्या 2 भुवयांच्या मध्ये एक तिलक आहे आणि त्याच्यावर अगदी धुळीनं वस्त्र अंगावर आहे आणि धुळीनं माखली असल्या कारणानं फारसं तिने स्वच्छतेकडे, आपल्या अलंकाराकडे, आपल्या वेशभूषेकडे लक्ष दिलेलं नसल्या कारणाने ते तिच्या कपाळावर असणार पद्मचिन्ह झाकल्या गेलेलं. ते पद्मचिन्ह बघा. हे सगळा वार्तालाप जेव्हा राणीनं ऐकला तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे, ही तर माझ्या बहिणीची मुलगी आहे. राणीनं मधोमध असणारे ते चिन्ह बघितलंय आणि खात्री पटली, आणि खात्री पटल्यानंतर ती त्या सैरंध्री जवळ राणी गेली आणि राणी सैरंध्रीशी वार्तालाप करत असताना सांगितलं की अगं, विदर्भ देशामध्ये माझी बहीण आहे आणि त्या बहिणीची तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, या नात्यानं तू माझी मुलगीच झालीस, माझी भाची आहेस. मावशीशी हा वार्तालाप झाल्याबरोबर दोघींनी गळाभेट घेतली, धाय मोकळून दमयंती रडती झाली आणि मग मात्र तिने आपला संपूर्ण वृत्तांत आपल्या मावशीला सांगितलं. बरं, फक्त वृत्तांत सांगितलं नाही, आणि आज ती सांगती झाली की काही झालं तरी खरंच तुला माझी जर काळजी असेल तर तू फक्त एकच काम कर, मला माझ्या पित्याकडे सोडती कर. आपल्याच बहिणीच्या मुलीला या अवस्थेत बघून मावशीचंही अंतःकरण द्रवलं. भरपूर सारे खाद्यपदार्थ, भरपूर सारी सोबत सेना देऊन ही राणी दमयंतीला विदर्भ देशाकडे पाठविण्यास तयार झाली. परंतु जात असताना माझ्या घरामध्ये तुला व्यवस्थित राहता आलेलं आहे ना, हे जेव्हा बोलत होती तेव्हा दमयंती सांगती झाली की आज तर मला कळालेलं आहे तू मावशी आहेस, परंतु मावशी हे नातं न कळत असताना सुद्धा मी आपलं घर समजूनच या ठिकाणी राहिलेली आहे. खूप आनंद झाला. त्या आनंदात राणीनं दमयंतीची पाठवणी केली. बरोबर खूप सारे खाद्यपदार्थ तर मिळालेलेच आहे, परंतु आनंदानं जेव्हा ही दमयंती विदर्भ देशामध्ये आलेली आहे तेव्हा आपल्या मुलांना, आई वडिलांना पाहून केवढा आनंद झाला, आणि त्या आनंदामध्येच ती आता विदर्भ देशात राहती झालेली आहे. पण अंतःकरणातला आनंद गेलेला नाहीये. अंतःकरणातला आनंद आपल्या पतीला शोधायचंय, नलाला शोधायचंय. या नलाचा शोध ती कशी घेती झाली हे आपण पुढच्या भागात बघणार.